जयसिंगपुरात माजी सैनिकांस मारहाण, आमदारांच्या खासगी सुरक्षा रक्षकासह 6 जणांवर गुन्हा दाखल। सिद्धेश्वर मंदिराबाहेर माजी वायुसैनिकास काठीने मारहाण करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याप्रकरणी आमदारांच्या खासगी सुरक्षा रक्षकासह 6 जणांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरकुमार अशोक पाटील वय वर्ष 43 राहणार सैनिक टाकळी तालुका शिरोळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिराबाहेर हा प्रकार घडला। या प्रकरणी धीरज धन्यकुमार पाराज राहणार दानोळी, गणेश चौगुले, चेतन शिकलगार, रवी पवार, राहुल पाटील आणि आमदारांचा खासगी सुरक्षा रक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार संबंधित 6 जणांसह अन्य 30 ते 35 जणांनी अमरकुमार पाटील व साक्षीदार दीपक कृष्णा पाटील, निवृत्त कॅप्टन प्रकाश तुकाराम खोत, सेवानिवृत्त लेफ्टनंट विजय मारुती गायकवाड, विजय यशवंत पाटील, विनोद सुरेश पाटील व अमर वसंत पाटील यांना काठी व हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे। यावेळी आरोपीपैकी एकाने विजय यशवंत पाटील यांच्या मालकीच्या महिंद्रा स्कॉर्पिओ MH09 CA 0416 या वाहनावरील राष्ट्रध्वज काढून त्याचा अवमान केल्याचाही फिर्यादीत नमूद आहे। तसेच वाहनाची उजव्या बाजूची काच फोडून व दरवाजा उघडून काठीने मारहाण करण्यात आल्याने सुमारे 3000 रुपये नुकसान झाल्याचे तक्रारीत दाखल करण्यात आले आहे। तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करीत आहेत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।